शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसासंदर्भात हवामान खात्याद्वारे एक मोठी अपडेट आलेली आहे। आज आहे 18 एप्रिल 2024 गुरुवार। आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये हवामानात अचानक बदल होऊन राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेही वादळी वाऱ्यासह। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्याच्या रत्नागिरी, रायगड तसेच राजापूर, कोल्हापूर, चिपळूण, कराड आणि साताऱ्याच्या काही भागात, त्यासोबतच सावंतवाडी, निपाणीच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह या परिसरात आज पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच सोलापूर, पंढरपूर, अकलूज, गुलबर्गा या परिसरामध्ये आणि लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे आणि अहमदनगरच्या परिसराला आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कोकण पट्ट्यात पहिले असता मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, खानदेशात देखील आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत काही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल आणि रात्री दरम्यान काही परिसरात हलका पाऊस देखील झालेला पाहायला मिळू शकतो। विदर्भामध्ये पहिले असता विदर्भाच्या बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या परिसरामध्ये ढगाळ परिस्थिती असेल। तसेच इतर भागात देखील दुपारनंतर हलके ढगाळ वातावरण निर्माण होईल, मात्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। एक दोन ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।